बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। भाजपनेच एकनाथ शिंदे यांचा गेम केला। शिवसेनेच्या सोबत राहून भाजपने असे करणं योग्य नाही असं म्हणत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे। तसेच अमरावतीत सर्व नवनीत राणा यांच्या विरोधात होते, त्यानंतरही शिवसेनेच्या या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली गेली असाही दावा त्यांनी केला आहे। यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, भाजप काहीही करू शकतं, उद्या ते एकनाथ शिंदे यांना पण म्हणतील या मतदारसंघात उभे राहू नका, त्याऐवजी या मतदारसंघात उभे राहा, त्यांच्याकडे सत्ता आहे तर ते काहीही करतील। हिंगोली लोकसभेत हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी नाकारण्यात आली। उमेदवार शिवसेनेचा शिंदेंचा आणि त्यांना उमेदवारी द्यावी की नाही हे भाजपकडून ठरवलं जात असेल तर हा अफलातून कारभार आहे असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे। पुढे बच्चू कडू म्हणाले, अजित पवार यांचेही उमेदवार भाजपनेच ठरवले होते, 2 उमेदवार पडणार असल्याचे सांगून ते बदलण्यास सांगितले गेले। याउलट जिथे भाजपचेच पदाधिकारी उमेदवार बदला सांगत होते तिथे मात्र सोयीस्कर पद्धतीने दुर्लक्ष केलं गेलं। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ नका असे जिल्ह्यातील भाजप नेते सांगत होते, तरीही त्यांना उमेदवारी दिली गेली। हा एक प्रकारे गेमच होता। अमरावतीमध्ये सर्वे नकारात्मक असतानाही उमेदवार बदलला नाही आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार तुम्ही बदलण्यास भाग पाडले असे भाष्य बच्चू कडू यांनी केले आहे। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एकूण 17,471 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्यानं ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी ज्या काही ग्राउंडच्या चाचण्या त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। मुळातच यामध्ये हे करण्याचं कारण असं आहे की आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे, त्याच्यानंतर आचारसंहिता येणार आहे आणि त्यामुळे मग या चाचण्या जर खूप पुढे गेल्या तर त्याचा मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो। कारण अनेक लोकांकरता मग ती शेवटची चाचणी ठरते, अनेक लोकांचं वय निघून जातं, अनेक लोकांना सेकंड चान्स मिळत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी त्यांना पुढच्या तारखा दिलेल्या आहेत, पण ज्या युनिट्समध्ये पाऊस नाही त्या युनिट्समध्ये ते कंटिन्यू केलेलं आहे। यासोबत अशा देखील सूचना आम्ही दिलेल्या आहेत, कारण मुलं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चाललेले आहेत। त्या मुलांकरता काही फारशा व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत। मुलं अनेक वेळा आपल्याला बस स्टँडवर वगैरे देखील झोपलेले त्याला पाहायला मिळतात। त्यामुळे युनिट्सला ते देखील आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या वतीनं पुढे मंगल कार्यालयांमध्ये किंवा कुठे जर त्यांची व्यवस्था करता आली तर ती करायचा प्रयत्न करा असंही सांगण्यात आले। फडणवीस म्हणाले की इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एक प्रकल्प तयार करत आहे। यात एक कंपनी सरकारने तयार केली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कायदा आणि सुव्यवस्था करता तसेच गुन्हा झाल्यास सोडवण्याकरता येणार आहे। त्याचे मॉड्यूल तयार केलं आहे, त्याचे सादरीकरण आज झालं। लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल। राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना 20 जून रोजी दिल्ली दारू धोरण प्रकरणात जामीन मंजूर केला आहे। कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात ईडीने 21 जून म्हणजेच आज दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळाली नाही असं ईडीनं म्हटलं आहे। दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन आणि न्यायमूर्ती रविंदर डुडेजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे। जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत ट्रायल कोर्टाचा आदेश प्रभावी मानला जाणार नाही असं खंडपीठानं स्पष्ट केलंय। म्हणजेच उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत केजरीवाल तुरुंगातच राहणार आहेत। यापूर्वी ईडीने ट्रायल कोर्टाला जामिनावर 48 तासांची स्थगिती देण्यास सांगितलं होतं, परंतु न्यायालयाने नकार दिला होता। उद्या कर्तव्य न्यायाधीशांसमोर हे युक्तिवाद करता येतील असंही न्यायालयानं म्हटलं आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 1 लाख रुपयांचे जामीन बॉन्ड भरण्याचे आदेश मिळाले आहेत। शुक्रवारी सविस्तर निर्णय अपलोड केला जाईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे। त्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीन कोणत्या आधारावर देण्यात आला हे कळेल। जामीन याचिकेवर सलग दुसऱ्या दिवशी 20 जून रोजी सकाळी राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली। न्यायाधीश न्यायबिंदू यांच्या खंडपीठाने ईडी आणि केजरीवाल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता। आज 10वा योग दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगा केला। यापूर्वी हा कार्यक्रम 6:30 वाजता दल तलावाच्या काठावर होणार होता, मात्र पावसामुळे तो सभागृहात हलवण्यात आला। साधारण 8च्या सुमारास सुरुवात झाली। त्यात 7,000 लोक सहभागी होणार होते, मात्र सभागृह बदलल्यामुळे केवळ 50 जण सहभागी झाले। पंतप्रधान म्हणाले, योगाचा प्रवास सुरूच आहे। आज जगात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे। योगा हे केवळ ज्ञानच नाही तर शास्त्रीय आहे। आज माहिती संसाधनाचा पूर आला आहे। अशा परिस्थितीत एका विषयावर लक्ष केंद्रित करणं कठीण होत आहे। त्याचं समाधानही योगामध्ये आहे।
10 वर्षापूर्वी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून तो वेगवेगळ्या थीमवर साजरा केला जात आहे. 2024च्या योगा दिनाची थीम स्व आणि समाजासाठी योग ही आहे. पंतप्रधान मोदी 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरती आहेत. 2013 पासूनचा त्यांचा हा 25वा जम्मू काश्मीर दौरा आहे. 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर ही 7वी भेट आहे. निवडणूक आयोग जम्मू काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी करत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदींची थेट भेट आणि योगा दिनासारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणं हा सकारात्मक संदेश मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयोगाने या प्रकरणी महाराष्ट्रासह 3 राज्यांना येत्या 25 तारखेपासून निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा हळूहळू निवडणुकीची लगबग सुरू होणार आहे. लोकसभा निवडणूक गत 1 जून रोजी पार पडली. त्यानंतर 4 जून रोजी निकालही लागले. त्यानंतर 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह झारखंड, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आयोगाने या प्रकरणी नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या सर्व राज्यांनाही निवडणुकीची आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ येत्या 3 नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपुष्टात येणार आहे. या तिन्ही राज्यात तत्पूर्वी निवडणुका होऊन सरकार अस्तित्वात येणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गत काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसे यांना स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः त्यांच्या खांद्यावर भाजप एखादी मोठी जबाबदारी देईल अशी चर्चाही या प्रकरणी राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. त्यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नाताभाऊंच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यानंतर आता या भेटीनंतर खडसे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याचं मानलं जात आहे. अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्यात या भेटीचं नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण याविषयी वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. तसेच आपला प्रवेश राज्यात नव्हे तर दिल्लीत होणार असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी रक्षा खडसे यांच्या विजयासाठी चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून झालेल्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. आता खडसे यांना पुन्हा भाजपात प्रवेश कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे. पण त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यातच नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाला दिलेल्या 54 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी केल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. वाघमारे यांनी या सर्व नोंदी बोगस असल्याचा दावा केलाय. मराठा आणि ओबीसी आंदोलनाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी त्याला विरोध केलाय. आपल्या विरोधासाठी ते गत 8 दिवसांपासून जालन्याच्या वडीगोद्री इथं उपोषणाला बसलेत. सरकारच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. पण त्यांनी ती फेटाळून लावली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा समाजाला दिलेल्या 54 लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी केली. नवनाथ वाघमारे म्हणाले की आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. ओबीसीच्या 29% आरक्षणाला हात लावणार नाही असं आश्वासन सरकारनं आम्हाला द्यावं. आम्ही मनोज जरांगे यांच्यासारखी दुसऱ्याच्या ताटातल्या आरक्षणाची मागणी करत नाही. त्यामुळं राज्य सरकारसाठी आमच्या बाबतीत निर्णय घेणं काहीच अवघड नाही. सरकारचं शिष्टमंडळ आमच्यापर्यंत येण्यासाठी 9 दिवस लागले. या उलट जरांगेकडे अवघ्या दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळ पोहोचतं. शिष्टमंडळ त्यांच्यासाठी रेड कार्पेट घालून त्यांच्या पुढे लोटांगण घालतं. एवढंच नाही तर न्यायाधीशही त्यांना सर म्हणून बोलतात. त्यामुळं राज्य सरकारचा जरांगेंना पाठिंबा असल्याचं स्पष्ट होतं असं ते म्हणाले.
पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी पराभवानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतं. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ही मागणी झाली, त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची तयारी पक्षानं सुरू केल्याचं समजतं. लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघातून पराभव झाला होता. वास्तविक त्यांचा विजय होईल असं मानलं जात होतं. शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत पंकजा मुंडे यांचा पराभव केला. पंकजा यांचा हा पराभव बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का ठरला. त्यांचा पराभव जिव्हारी लागल्यामुळे काही समर्थकांनी आत्महत्या देखील केल्यात. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याची चर्चा सतत सुरू आहे. याआधी देखील विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या नावाची केवळ चर्चाच झाली. अखेर लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देत भाजपने त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना लोकसभा निवडणुकीत देखील पराभवाचा सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा त्यांना राज्यसभेवर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. मात्र प्रत्येक वेळीप्रमाणे त्यांच्या पदरी निराशा पडते की त्यांची राज्यसभेवर वर्णी लागते ते पाहावं लागेल. राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची माहिती केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वास्तविक मोदी सरकारमध्ये ओबीसी नेत्यांना चांगलं स्थान देण्यात आलंय. मात्र पंकजा मुंडे यांच्या रूपाने राज्याला एक ओबीसी नेतृत्व मिळाल्याची भावना या समाजाच्या मनात निर्माण होईल असाही सूर आहे.